नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आणि नीट UG 2026 साठी नीट महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट MBBS मध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली होती की फक्त फिजिक्स या विषयामध्ये एका प्रश्नासाठीचं कन्फ्युजन आहे, बाकी काही बोनस मार्क्स मिळाले तर ह्याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकेल। पण खूप साऱ्या एकंदरीत चर्चेवरती आधारित आम्ही सर्वजण आमच्या टीम करियर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून आपण कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकणार आहे या संदर्भात आज आपण चर्चा करतोय। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 23 सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत, MBBS कॉलेजेस आहेत। त्यामध्ये वेदांता मेडिकल कॉलेज पालघर डहाणू या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजचा कट ऑफ याच्यापेक्षा कमी असतो, कारण त्या ठिकाणी फीज 15,57,000 रुपये असते, कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही। त्यामुळं तिथला जो कट ऑफ आहे तो थोडासा लोअर साईडने असतो, परंतु ते वगळून आम्ही यावेळेस या ठिकाणी बनवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये बऱ्यापैकी ओपन या कॅटेगरीसाठी आपल्याला महाराष्ट्रामधल्या प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला 480 ±5 असा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे। EWS या कॅटेगरीसाठी 480 ±5 असं राहण्याची शक्यता आहे। तर कारण का बाय डिफॉल्ट OBC आणि ओपनचा कट ऑफ प्रायव्हेटमध्ये EWS साठी कसल्याही प्रकारचं आरक्षण नसतं, त्यामुळे तुम्हाला 480 पर्यंतच पकडावं लागेल। SC/BC किंवा मराठा आरक्षणासाठी 474 ±5। त्यानंतर OBC या कॅटेगरीसाठी आपल्याला 477 ±5 असं कट ऑफ राहिलं। 1 मार्काचा वगैरे 2 मार्काचा डिफरन्स राहील। VJ/DT साठी 470 ±5 असं आमचं प्रेडिक्शन आहे, ±5। त्यानंतर NT-B किंवा NT-1 असं आपण त्याला म्हणतो, NT-1 कॅटेगरीसाठी 455 ±5 असा कट ऑफ असेल। NT-C या कॅटेगरीसाठी 478 ±5 असा कट ऑफ असेल। NT-D या कॅटेगरीसाठी 480 म्हणजे ओपनसारखाच कट ऑफ असतो, हा या प्रमाणात राहणे 480 ±5 राहील। त्याचबरोबर SC कॅटेगरीसाठी आपल्याला 420 ±5। खरं तर आपल्याला इथं 415 ±5 असा सुद्धा कट ऑफ म्हणायला हरकत नाही। त्याचबरोबर ST कॅटेगरीसाठी मात्र 325 ±5 हा कट ऑफ आपल्याला 100% येणार आहे। आजपर्यंत आम्ही जो कट ऑफ काढलेला आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं बदल झालेला नाही, बऱ्यापैकी याच रेंजमध्ये असतं। हा डाटा जो आहे तो सॅम्पल साईज घेऊन आणि गेल्या 2 दिवसामध्ये काही वेळा बऱ्याच कोचिंग क्लासेस आणि इतर सर्वांच्या गोष्टीमध्ये पाहायला गेलं तर हायर कट ऑफ सांगितला गेलेला असतो, परंतु तो का हायर सांगितलेला असतो त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे। तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2026 मधील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमधील कॅटेगरी वाईज MBBSचा कोणत्या ना कोणत्या कॉलेजचा 2026चा लास्ट राऊंडचा कट ऑफ हा एक्सपेक्टेड राहू शकतो। याच्यामध्ये 5 किंवा 4 मार्काचा डिफरन्स वर किंवा खाली होऊ शकतो, एवढाच अंदाज मी सांगण्याचा प्रयत्न करते। कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।